ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. मी हनुमंत शरणप्पा शिवपुरे, मूळ गाव अचले, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद. सध्या मी नोकरीनिमित्त रत्नागिरी येथे राहतो आहे. लिंगायत सेवा संघ पुरस्कृत ही अनुभव मंटपच्या माध्यमातून आठवड्याचे अनुभव मंटप घेण्याकरता मी आपणासमोर आज इथे उपस्थित आहे. या प्रसंगी उपस्थित असलेल्या लाईव्ह पाहणाऱ्या सर्व शरणगणांना, तसेच नंतर रेकॉर्डेड पाहणाऱ्या सर्व शरण बंधू भगिनींना मी पुन्हा एकदा शरणार्थी करतो. आणि आता मी मुख्य विषयाकडे वळतो आहे. अरवे गुरु आचार्य वेलिंगा अनुभवे जंगमा हे आपलं लिंगायताचं त्रिशरण आहे. तसंच बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संगम शरणम गच्छामी असं बौद्ध बांधवाचं त्रिशरण आहे. याच्यामध्ये बरंचसं काही सामावलेलं आहे. याबद्दलचं मी सविस्तर विश्लेषण दिनांक 22/8/2021 रोजीच्या माझ्या अनुभव मंटपमध्ये केलेलो आहे. त्यामुळे इथे मी त्याचं काय विवरण करणार नाही. मित्रांनो, मला हे सांगायचं आहे की आपला लिंगायत समजून घेताना आपल्याला इतर समकालीन किंवा तत्पूर्वीच्या काही अशा विचारधारा दार्शनिक समजून घेणं गरजेचं आहे. त्यावेळेला महत्त्वाचं म्हणजे बुद्ध आणि जैन हे जे संप्रदाय होते की त्यांचा बसवण्याच्या विचारावर मोठ्या पद्धतीनं पगडा पडलेला आहे. त्याचं बरंचसं अंश यात आलेलं आहे. आणि असं तुलनात्मक आपण जर अभ्यास केला, वचनाचा सुद्धा तसा सारांश बघितला, तर आपल्याला लिंगायत धर्म, लिंगायत संस्कृती, लिंगायत विचारधारा, शरणांचे विचार आपल्याला खोलवर समजतील, त्याचं गांभीर्य समजेल. या दृष्टीनं आपण तुलनात्मक सगळ्या यांचा अभ्यास करून केला पाहिजे. आता बुद्ध आणि बसवण्णांचं जर तुलना केलं, बुद्ध हे बौद्ध धम्माचे प्रसारक आणि बसवण्णा हे लिंगायत चळवळीचे प्रचारक, लिंगायत विचारधारेचे प्रसारक. बुद्ध हे अहिंसावादी होते, बसवण्णासुद्धा अहिंसावादी होते. बुद्धाने जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे. बसवण्णाने सुद्धा सर्व समाजाला शांतीचा संदेश दिलेला आहे, शांती स्वरूप राहण्याचा संदेश दिलेला आहे. लिंगायत प्रतिक्रांतीनंतर त्यांच्यावर हल्ले झाले, शरणांच्या कत्तली झाल्या, तरीसुद्धा ते जेव्हा कल्याणावरून बसव कल्याण कोडल संगमकडे प्रयाण केले, त्यावेळेला त्यांनी असा आपल्या सर्व लिंगायत बांधवांना, सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, जंगमांना असा आदेश दिला की काही झालं तरी हत्यार उचलायचं नाही. याचा अर्थ त्यांना, आणि आपली ही शांतिरूपी चळवळ आहे, आपली शांतिरूपी आपली संघटना आहे, त्या पद्धतीनंच आपण चालवूया अशा पद्धतीनं त्याने दिलेलं आहे. बुद्ध यांनी दैवत्व नाकारलेलं आहे. बसवण्याने सुद्धा दैवत्व नाकारलेलं. दैवत्व म्हणजे नशीब. बुद्धांचा जर चरित्राचा अभ्यास करता, बुद्धाने देव नाकारलेलं नाही आहे आणि स्वीकारलेले पण नाही आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. नाकारलेले आणि स्वीकारलेले पण नाही. बरेच मंडळी म्हणतात बुद्धाने देव नाकारला किंवा बुद्ध नास्तिकवादी होते. बुद्ध हे अवैदिक होते. वैदिकांचे सर्व धर्मग्रंथ अमुक यांनी हे टाळलेलं आहे. तसं बसवण्णासुद्धा अवैदिक होते. बसवण्णासुद्धा ब्राह्मणी धर्म, हिंदू धर्म हे मान्य नव्हता. आणि बसवण्णाने देव नाकारलेला नाही आहे, पण मूर्तीतल्या देवाला त्याने देव म्हणलेलं नाही, किंवा अमुक तमुक सांगतो म्हणून हा देव नाही. अवतारी पुरुषाला देव मानलेले, प्रकट होणाऱ्याला देव मानलेला नाही. तर त्यांनी काय केलं, स्वतःलाच देवत्व करायचं, स्वतःलाच अनुभव, आचरण या माध्यमातून जंगमत्व बनायचं, स्वतःलाच आपण लिंगतत्व बनायचं, स्वतःचा देव शोधायचा नव्हे, स्वतःलाच देव तयार करायचा. असे काही वचनही आहेत
त्या पद्धतीची माझे पायच खांब आहेत आणि शरीर माझं मंदिर आहे आणि जीभ माझी घंटा आहे आणि माझं डोकं हेच कळस आहे, अशा पद्धतीची वचनंसुद्धा आहेत की मग शरीराला अशा पद्धतीनं बनवायचं, हा विचार बसवण्याने दिलेला आहे. बुद्ध हे जातभेद वर्णभेद वर्गभेद मानणारे नव्हते. बसवणासुद्धा जातभेद वर्णभेद वर्गभेद हे नष्ट करण्यासाठीच बसवणाने लिंगायताची चळवळ हाती घेतली, लिंगायत मुवमेंट घेतलेलं आहे, लिंगायत लोकांची जागृती केलेली आहे. अशा पद्धतीचं मित्रांनो दोघांचा तुलनात्मक अभ्यास करता बराचसा साम्य आहे. त्यामुळे आपण रवे गुरु म्हणण्याबरोबर बुद्धम शरणम जरी म्हटलं तरी त्यात काय बिघडणार नाही, असं माझं म्हणणं आहे. नेमकं बुद्धाने काय कार्य केलं हे जर समजून घ्या. बुद्ध का नुसते झाडाखाली बसले, ध्यानस्थ बसले आणि काय झालं, दुःख नाहीसं झालं असं जे म्हणतो, काय नाहीसं झालं? अजून पण जगात दुःख आहेच, अजून पण जन्म मृत्यू हो विषय आहेच. मग याने काय काढलं आणि आपण त्याचं जगाला काय दिलं याचा जर खोलवर अभ्यास केला, विचार केला, तर त्यांनी जे काय अभ्यासाकडून विज्ञानवादी हेतूनं जो संशोधात्मक करून मनाने जे काढलेलं आहे ते आज तागायसुद्धा उपयोगी आहे. ते विज्ञानवादी आणि बसवण्णाने बसवादी शरणाने सुद्धा आपल्या वचनाच्या माध्यमातून तेच सांगितलेलं आहे वेगळ्या भाषेत. बुद्धाने बघा सर्वसाधारण आपण आपल्या लिंगायताच्या भाषेत बोललं तर लिंगायताचं 3 महत्त्वाची तत्त्व आहेत. पंचाचार हाच प्राण, अष्टावरण हे शरीर आणि षटस्थळ हे आत्मा, हे आपण म्हणतो आणि आहेही तसंच. अष्टावरण जे म्हणतो गुरुलिंग जंगम मंत्र रुद्राक्षी पादोदक प्रसाद, हे जे आहे ना हे आपला शरीर आहे. आणि पंचाचार लिंगाचार, सदाचार, शिवाचार, भ्रष्टाचार, गणाचार हा प्राण आहे. तो हे असं आचरण करणं म्हणजे लिंगायताचा प्राण आहे. आणि षटस्थळ हे जे आत्मा आहे, षटस्थळ म्हणजे गुरु भक्त महेश प्रसादी वगैरे जे ऐक्यस्थळापर्यंत जे जातो हे आत्मा आहे. अशा पद्धतीनं माणसाला देवत्व घडवण्यासाठीची ही पद्धत बसवण्याने दिलेली आहे. तर बुद्धांनी मानवाला दुःख नाहीसं करण्यासाठी किंवा त्याचा स्वतःचा सार्थकी होण्यासाठी काय मंत्र दिलं आहे, काय शोधून पाहिलेलं आहे ते आपण पाहूया. आणि तसंच ओझरतं त्या अनुषंगानं त्याला अनुरूप असं काही आपल्या बसवादी शरणांची वचनंही आपण घेऊया. बघा बुद्धांनी काय सांगितलं आहे, जसं आपण इथं पंचाचार षटस्थळ आणि अष्टावरण म्हणतो तसं त्याने 4 अरिय सत्य काढलेले आहेत, 4 निर्दोष सत्य काढलेले आहेत. जगामध्ये काय आहे ते शोधून पहिल्यांदा आणि त्याच्यावर उपाय सांगितलेला आहे. पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि परिमिता. पंचशील हे 5 आहेत की आपल्याला सगळ्याला माहिती आहेत, आपल्याकडे सुद्धा म्हणलं जातं ते. आणि अष्टांगिक मार्ग म्हणलेलं वाट कशी चालायची ते अष्टांगिक मार्ग 8 आहेत. आणि परिमिता म्हणजे परिसीमा किंवा त्याचं काय सरकम्प्रस म्हणतो, ह्या दायऱ्यामध्ये राहायचं, ह्या परिघामध्ये राहायचं, अशा पद्धतीचे 10 परिमिता आहेत. याचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की दोन्हीही सारखेच आहेत. आणि ह्या आध्यात्मिक दृष्टीनं सांगितलेलं आहे, ह्याने वैज्ञानिक दृष्टीनं सांगितलेलं आहे. असं केलं तर आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं होत आहे. बघा पहिल्यांदा बघूया आपण 4 अरिय सत्य म्हणजे काय आहेत. 4 अरिय सत्य म्हणजे 4 निर्दोष सत्य. बुद्ध जेव्हा ध्यानाला बसले, अनेक तपस्या केल्या, अनेक कठोर परिश्रम घेतले, उपाशी राहिले, तपाशी राहिले, मरायला टेकले, असे काय काय होत तरीसुद्धा त्यांना ज्ञान प्राप्त झालं नाही. नंतर मधला मार्ग त्यांनी हे असं शारीरिक कष्ट देऊन होणार नाही, पण त्यातून ते वेगळ्या मार्गाने आले, मध्यम मार्गाने. शारीरिक कष्ट पण द्यायचं नाही, शरीराचे लाड पण पुरवायचे नाही. ह्या मध्यम मार्गानंतर जगातील दुःखाचं पहिल्यांदा कारण मिळालं. जगात जे दुःख आहे, दुःख का आहे याचं कारण मिळालं. काय आहे हे पहिल्यांदा समजून घेऊया. हे 4 अरिय सत्यामधलं पहिलं सत्य आहे, जगात दुःख आहे. दुसरं त्या दुःखाला कारण आहे
तिसरं दुःखाचं निवारण करता येतं आणि चौथं आहे दुःख निवारणाचे मार्ग. हे 4 ऐरी सत्य आहेत. त्यातलं जगात दुःख आहे. दुःख कशात आहे हे पहिल्यांदा समजून घेते. दुःख कशात आहे? जन्म आहे म्हणजे तरुणपण आहे, वार्धक्य आहे, म्हातारपण आहे, आजारी येणं आहे आणि मृत्यू आहे. हे अटळच आहे. याच्यामध्ये काय दुमत नाहीच. याच्यात काही करून टाळणारा नाही आहे. म्हणजे हे दुःख आहे. म्हणजे जन्म, वार्धक्य, रुग्ण व मृत्यू हे एक दुःखाचं कारण आहे. हे प्रत्येक याच्यामध्ये 3-3 कारणं आहेत. 4-4 प्रकारची जी अरिय सत्य आहेत ना, तर प्रत्येकाला 3-3 कारणं आहेत. ते 3च आज तागायतसुद्धा सत्य आहे. 2500 वर्षापूर्वी शोधून काढलेलं आहे, पण ते आज तागायतसुद्धा त्याला तंतोतंत सत्य तेवढं 3च कारणं आहेत मुख्य. बाकी त्याला उपकारणं, त्याला आणखी वेगळे भेद, अमुक तमुक, त्यातलं एखादा 4था कारण 5वा कारण कोणी आत्तापर्यंत शोधून दाखवलेलं नाही. कारण बुद्धाच्या योग्यतेचा, बुद्धाच्या योग्यते एवढं आत्तापर्यंतचं ज्ञान कोणीही केलेलं नाही. याच्याबद्दलचा अभ्यास नाही आहे. त्यामुळं जन्म, वार्धक्य, रुग्ण, मृत्यू हे एक दुःखाचं कारण आहे. जगात दुःख आहे हे काय हे दुःख हा कारणच म्हणा थोडक्यात. आणि अप्रिय घटना, मनाविरुद्ध घडलेली घटना ही एक कारण आहे. आपल्या मनावर एखादी घटना घडली तर तो एक कारण आहे. आणि आपल्याला एखादी वस्तू पाहिजे, अपेक्षा आहे, मी इथे गेल्यावर मला मान द्यायला पाहिजे, मला हे अमुक मिळालं पाहिजे, ते न मिळाल्यामुळं दुःख आहे. म्हणजे जन्म, वार्धक्य, मृत्यू यांचं दुःख, अप्रिय घटनेचं दुःख आणि प्रिय घटना न मिळाल्यामुळं दुःख आहे. म्हणजे योग आणि योयोग म्हणायचं. जन्म, वार्धक्य, रुग्ण, मृत्यू हा एक, नंतर योग्य घटना न झाल्यामुळं आणि अयोग्य घटना घडल्यामुळं, ह्या 3 कारणामुळं दुःख आहे. अशा पद्धतीनं बुद्धाने हे काढून म्हणजे जगात दुःख का आहे हे सांगण्यासाठी याने हे सांगितलेलं आहे. म्हणजे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं, आणि आपण शालेय जीवनापासून शिकत आलेलो आहोत की जन्म, मृत्यू हे बघितलं आणि बुद्ध आपल्या बुद्धत्वाकडे गेले किंवा बुद्धाने हे संन्यास घेतला वगैरे ऐकतो. म्हणजे जन्म आहे तिथं मृत्यूच आहे. ह्या गोष्टी असल्यामुळे दुःख येणारच आहे. हे अटळच आहे. म्हणजे कारणाचा शोध घेतला. हे शोध घेणं हे बुद्धाचं सत्यवादी धोरण आहे. सत्याच्या शोधापर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे ते त्याला अगदी नेमकं बसत आहे. ते याला अनुसरून आपल्या एका वचने वीर वैराग्याने अक्का महादेवीचं एक वचन आहे बघा, किती त्यांचंसुद्धा मार्मिक वचन आहे की हे टाळता येणारच नाही आहे. हे अनुषंगानं आहे ते जन्म, मृत्यू हे आणि योग वियोग हे सुद्धा टाळता येणारच नाहीत. ह्या घटना आहेतच, होणारच आहे, ह्या घटणारच आहेत. त्याचा उपाय पुढचं बघूया. तो पुढं ते सांगितलेलं आहे. पहिल्यांदा मुळाशी सत्यवादी म्हणजे हे होणारच आहे. हे जगात जन्म घेतला त्याला मृत्यू अटळच आहे. जगात हे मान अपमान होणारच आहे. आपल्याला पाहिजे त्या गोष्टी कधी कधी मिळणारच नाहीत. आपल्याला त्रास होणारच आहे. हे पहिल्यांदा सत्य आहे. हे सत्यवादी पहिल्यांदा स्वीकार केलं पाहिजे. असं का झालं किंवा असं होऊ नये हे नाही. मग याला अनुसरून अक्का महादेवीने काही बंधुभावाच्या बाबतीत किंवा काही मंत्रतंत्र करणाऱ्याच्या बाबतीत किंवा ह्या काही इतर काही लोक जे अमर राहू इच्छितात त्यांच्या बाबतीत एक वचन खूप छान मांडलेलं आहे. किंवा काही विद्या शिकलेले असतात, अमोघ अशी विद्या शिकलेले असतात, श्वास रोखून धरायची किंवा काहीतरी उपाशी तपाशी राहायची किंवा वेगळं काहीतरी ध्यान धारणा करायची, देवाकडून वरदान प्राप्त करून घेऊन अमर राहायची, अशा पद्धतीची जे अघोरी कृत्य करतात त्या लोकांना उद्देशून अक्का महादेवीने एक खूप छान वचन म्हणलेलं आहे की ते ह्या अरिय सत्याला अगदी अनुरूप आहे. कोणतीही विद्या विद्या शिकली तरी मरणविद्या पाठ न सोडी. कोणतीही विद्या शिकली तरी मरणविद्या पाठ न सोडी. आहार त्यजुनी वा व्यसन विसरुनी, श्वास रोधुनी वा उदरबंद साधुनी, प्रयोजन काय त्याचे. चन्नमल्लिकार्जुना, भूमीचं रखवालदार होता चोर कुठे पळून जाई. बघा, कुठलीही विद्या शिकलीत, कसलंही अघोर तप केलात, कसलंही योग हवन केलं,
कसलेही औषधे घेतलीत, काही केलं तरी तुम्हाला मरण सुटणार नाही. मग यातून हे राखण व्हायचं असेल तर तुम्ही चन्नमल्लिकार्जुनाला शरण जा, तुम्ही चांगली कर्म करा. अशा पद्धतीचं यातून अक्कांना बोध द्यायचं. आता जाता जात थोडं या आर्य सत्याचा निर्दोष देता देता सांगतो. आता एक आपला जगप्रसिद्ध कोणतरी हे होता मायकल जॅक्सन नावाचा, त्याला 150 वर्षे जगायचं होतं. तशा पद्धतीने सर्वकष व्यवस्था केली होती. 10-12 त्याच्यासोबत डॉक्टर असायचे, तितके 10-12 अवयवदान करणारे त्याचे मित्र अमुक काय मंडळी होती. सगळं अन्नसुद्धा त्याचं चेक होऊन यायचं. अशा पद्धतीचं त्यांना मला जास्त वर्षे जगायचं आहे, यासाठी खूप त्याचा प्रयत्न कसोशीने केला होता. पण तरीही तो निसर्ग नियमाला ओलांडू शकला नाही. वयाच्या 50व्या वर्षीच त्याला काही असलं तरी त्याला जग सोडावं लागलं आहे. म्हणजे इथं अक्काने जे वचन सांगितलेलं आहे ना, कोणती विद्या शिकली तर मरण विद्या पाठ न सोडी, हे त्याला अनुसरून योग्यच आहे असं मला म्हणायचं आहे. हे झाले जगात दुःख आहे, हे जे सत्यवादी भूमिका आता बुद्धांनी सांगितलेलं ते झालं. दुसरं आहे दुःखाला कारण आहे. हे दुःख का आहेत, ह्याला कारण आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे तहान, भूक, काम भावना, हे जे आहे ना हे त्याला कारण आहे. तृष्णा एक मुख्य कारण. जो जन्मतो त्याला भूक लागते, त्याला इथे काम भावना आहे, त्याला तहान लागते, त्याला इथे ते आशा तो घेऊनच येतो. मग ते आशेच्या निवारणा करणं कामी मग हे दुःख त्याला भोगावे लागतात. काम भावनेचा अतिरेक केला किंवा का दुरुपयोग केला तर त्याचं त्याला दुष्कर्म भोगावं लागतं. आणि इतर काय तहान भावनेचा केला किंवा भूक लागली म्हणून चोरीमारी केला तर त्याला त्याचं दुःख भोगावंच लागतं. हे त्याचं मुख्य कारण आहे. म्हणजे हे त्यात 3 प्रकार आहेत. दुःखाच्या कारणामध्ये 3 प्रकार आहेत. आणि 3 कारणं आत्तापर्यंत 2500 वर्षापर्यंत 3च कारणं आहेत, त्यापेक्षा जास्त कारणं झालेली नाहीत. एक कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. कामतृष्णा मग असे सांगितलं, भवतृष्णा, विभवतृष्णा. ह्या 3 कारणामुळंच हे आपल्याला त्रास होतो आहे. मग ह्याला हरण कसं करायचं किंवा ह्याचं बाहेर कसं पडायचं, निब्बाण कसं पाहिजे. बुद्धांनी काय काय सांगितलं तुम्हाला बरोबर टप्प्याटप्प्यानं लक्षात द्यायला की येईल. नाहीतर नुसते ध्यानस्थ बुद्धाची मूर्ती दिसते, एवढंच काय सांगितलं की काय की आणि आपल्याला काय देणं घेणं अशी एक आपली विचारप्रवृत्ती होते. पहिल्यांदा मुळापासून म्हणजे हे कारणं सांगितले त्यांनी. जगात दुःख आहे हे पहिल्यांदा मान्य करा, आणि त्या दुःखाला कारण आहे हे दुसरं मान्य करा. मग ते दुःखाला निवारण्याचं कारण काय सांगितलं, निवारण्याचं मार्ग सांगितलं की प्रज्ञेनं राहा, शील आचरण करा. प्रज्ञा म्हणलं की आता काय सांगायला नको. प्रज्ञामध्ये विचारधर्म आहे, तुम्ही विचार चांगले ठेवा. शील म्हणजे आचार चांगले ठेवा, म्हणजे तुमची कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा ही तुमची कंट्रोलमध्ये येईल, बरोबरमध्ये तुमची आटोक्यात राहील. हे आटोक्यात राहण्यासाठी बुद्धानं प्रज्ञा, शील, करुणा हे जे हे त्याचे उपाय दिलेले आहेत. लक्षात घ्या तुम्ही. हे उपाय देऊन बुद्धाने आपल्याला त्याचं सांगितलेलं आहे. नंतर तिसरं आहे आर्य सत्य, दुःख निवारण्याचे निरोध करणे. पहिला दुःख आहे हे, नंतर दुःखाचं कारण, नंतर तिसरं दुःखाचं निरोध किंवा निवारण कसे करायचं. आता मगाशी सांगितलं की प्रज्ञेनं करायचं. प्रज्ञेनं केलं तरीही अजून काहीतरी आपल्यात शिल्लक राहतं, पुन्हा पुन्हा येत जातं. निरोध म्हणजे आता लक्षात घ्या, शब्दशः अर्थ घेतला तरी हरकत नाही, तो तेवढा झाला. मग संवेदना होत असतात आपल्याकडे काय शारीरिक. समजा एखादं काय आपल्याला चाललो आपण, एकदम जाताना एकदम आपल्याशी एकदम साप आला रस्त्याने जाता जाता, अरे बापरे भेणार,
शरीरावर अशा संवेदना येणार, काटे येणार, श्वास रोखला जाणार, माणूस थकणार. म्हणजे भीती ही सुद्धा एक त्यातला प्रकारच आहे. तो ही एक संवेदना जी उत्पन्न होते. मग हे संवेदनेला निरोध कसं करायचा, तर त्याला त्रयस्थ दृष्टीनं पाहायचं. थर्ड अँगल साक्षी भावनेने पाहायचं. आपल्याकडे सुद्धा लिंगपूजा किंवा शिवयोग करताना साक्षी भावनेने पहा म्हणतात, की मी त्यातला नाहीच, हे वेगळंच काहीतरी आहे, मी शरीरापासून वेगळं होऊन बघायचं. हे साक्षी भावनेनं बघायचं. समजा जाताना ठेच लागलं तर त्याचं दुखणार, त्याचं कारण शोधायचं. त्याच्या पाठीमागे अंधश्रद्धा बघायचं नाही. कशामुळं लागलं, माझं लक्ष नव्हतं, यामुळं लागलं. किंवा दगड येऊन माझ्यावर पायावर पडला, हे बोलणं चुकीचं आहे. किंवा कुणीतरी शिवी दिली म्हणून मला हे लागलं, हे तर अंधश्रद्धेचं आहे. अशा पद्धतीचं निरोध करणं किंवा त्याचं निवारण करण्यासाठीचं हे मार्ग अगदी बारीक खोलवर आहे. याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ह्याचा साक्षी भावनेनं साक्षात्कार करून निरोध करणं. प्रज्ञेच तर आहेच, प्रज्ञेचा मार्ग अवलंबायचाच, तरी पुन्हा येत असेल तर त्याचा निरोध करणं, त्याला ढकलत राहणं, हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणजे कारणामध्ये बघा, निवारण करण्यामध्ये दुःखद संवेदना, सुखद संवेदना, न्यूट्रल संवेदना, हे 3 संवेदना आहेत, लक्षात घ्या. सुखद संवेदना जर एखादी गोष्ट आपण करताना खूप खुश झालो, हे झालो, ते सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो. तो सुद्धा लोभ आहे. लक्षात आलं का? त्याच्यात नाही बळी पडायचा. दोघाच्या मधला मार्ग न्यूट्रल, तोच आपण लिंगांग सामरस्यामध्ये सांगितलं जातं. तोच आपल्या इष्टलिंग पूजेमध्ये सांगितलं. साक्षीभाव कैक वेळा सांगितलं जातं. न्यूट्रल भावनेनं, म्हणजे तिथे सुद्धा तुम्हाला आपल्याला चांगलं वाटलं, एखादी संवेदना, एखादा कोण प्रिय व्यक्ती आली होती, आपल्याला चांगलं वाटलं, ते सुद्धा नको आहे. एखाद्यानं स्तुती केलं की आपल्याला चांगलं वाटलं, आपल्या कॉमेंटला असा हे केला, चांगलं वाटलं, ती संवेदना म्हणजे हे नव्हे, ते सुद्धा तुमचं मग निरोध नव्हे. ते त्याच्याबद्दल न्यूट्रल राहणं, तो प्रॅक्टिस नाही. तो आता इथं तोंडी बोलण्या फारसा आहे नाही, एक उजळणी म्हणून आहे हा विषय. प्रॅक्टिसनं म्हणण्यापेक्षा विपश्यनासारख्या कोर्सेस केल्यानंतर त्याच्यामधलं आपल्याला अनुभूती येते. पण एक मार्ग आहे, दुःखानं काय काढलेलं आहे, हे बुद्धाने ह्याच्यासाठीच आहे. तो म्हणजे बुद्ध हे बघा, आणि बुद्धांचं चौथा आहे दुःख निवारणाचे मार्ग. आता मागाशी जे सांगितलेलं आहे, प्रज्ञेनं काढायचं म्हणलेलंच आहे, तरीही सांगतो आणखीन त्या पुढचेही मार्ग सांगलेले आहे. प्रज्ञाशील करुणा हे तर आहेच, बेसिकच आहे, तरी त्याची फोड करून दुःख निवारणाचा मार्ग आणि दुःख येण्याचे मार्ग कुठले कुठले आहेत तो सांगा बघू. सांगा, कोणी कॉमेंट करून सांगा पाहिजे तर. दुःख किंवा सुख, ह्या संवेदना आपल्या शरीरात येण्याचे मार्ग कुठले कुठले आहेत सांगा, कोणी सांगा. येण्याचे मार्ग आहेत एकूण 6. 5 हे पंच ज्ञानेंद्रिय आणि 6वं हे मन. ते सगळ्यांना काबूत ठेवतं. ते मन हे येण्याचं मार्ग आहे. एखादी गोष्ट बघितली की लगेच त्याचे विचार त्याच्याबद्दलचे, एखादं ऐकलं त्याच्याबद्दलचे विचार, एखादे हुंगलं, एखादा स्वाद आला त्याबद्दलची संवेदना, एखादा दुर्गंध आला की त्याबद्दलची संवेदना. अशा पद्धतीनं ह्या अशा 5 मार्गाने आपल्याला हे 6 मार्गाने नेहमी हे संवेदना येत असतात. संवेदना सुखद असतात आणि दुःखदी असतात, आणि त्याला आपण न्यूट्रल करायचं असतं. हा न्यूट्रल करणेच म्हणजेच आपल्या भाषेमध्ये शून्य सिद्धांत आहे. ह्याच्या भाषेत सांगायचं तर न्यूट्रलला शून्य सिद्धांत म्हटलं जातं आहे. यासाठी अजून एक आता मध्येच आपण एक वचन घेऊया, त्यानंतर पुढचे बघूया. याला अनुसरूनच आहे. आता शून्य सिद्धांतकार गोळेश्वर लिंगाने म्हणलेलं आहे, त्याने त्याच्या अनुषंगानं सांगतो मी. जसं आपण इथं याचा जे शारीरिक जे आपण आहारी गेलेलो आहोत ह्या प्रपंचामध्ये, तर इतक्या आहारी गेलो आहे की आपलं मरण जरी ओढवलं, आपल्याला मरणाच्या दारात जरी असलं तर आशाही सुटत नाही. आणि ते एक कारणच आहे दुःखाचं. त्यातून निवारण करायचं झालं तर कसं करायचं हे बसवादी शरणाने सांगितलेलं आहे.
त्यातले बघा, सापाच्या तोंडातील बेडूक भुकेने उडणाऱ्या माशीची आशा करतो. बघा, सापाच्या तोंडातील बेडूक भुकेने उडणाऱ्या माशीची आशा करतो. त्याप्रमाणे सोळावर चढवला जाणारा दूध तूप पिऊन पुढे किती काळ जगणार. त्याप्रमाणे सोळावर चढवला जाणारा दूध तूप पिऊन पुढे किती काळ जगणार. नश्वर शरीरावर विश्वास ठेवून खोटे बोलून पोट भरणाऱ्याकडे कोडलसंग देवा कृपा करीत नाही. म्हणजे मगाशी झाल्यासारखं किती आपण बोललो की आपण सापाच्या तोंडात बेडूक पकडले गेलं, त्याला मरण आता निश्चितच आहे, साप त्याला आत खेचतोय, तरी पण त्याची आशा सुटत नाही की जी ते आयुष्यभर तेच करत आलं त्या आशेमध्येच, की त्याला आपलं पोट भरण्यासाठी जी माशी उडते त्या माशीकडे लक्ष आहे. आपण पकडलं गेलो आहे, आपण आता याच्यातून सुटू शकत नाही आहे, हे कधीही कळत नाही. तद्वतच आपण दिवसेंदिवस मृत्यूकडे चाललो आहे, मृत्यू आपल्याला खेचतो आहे, पकडलेला आहे, मृत्यू अटळच आहे, तरीही सत्कर्म, प्रज्ञाशील, करुणा, दान, धर्म ह्या गोष्टीकडे वळत नाही आहे. अजूनही काय कमवता येईल का, अजून काही लेकराबाळाकडे साठी काय ठेवून घेता येईल का, किंवा आपण स्वतः काहीतरी जवळ काहीतरी ठेवूया की जेणेकरून आपल्याला सुखरूप होऊ. हे पद्धतीची जी आशा आहे ना, हे चुकीची आहे, हे करू नका, असं सगळ्या शरणाने सगळ्या याने वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. सोळावर चढवला जाणार, उद्या परवा त्याला फाशी द्यायचे, तरी तो दूध तूप पिऊत काय किती दिवस सांगणार आहे, काय उपयोग आहे. तसंच आहे, नश्वर शरीर आहे, याच्यावर विश्वास ठेवून याला मेकअप करून याला काय सजवून करून किती दिवस होणार आहे, हे कधी ना कधी नाश पावणारच आहे, सडणारच आहे. त्यामुळं बाबा तुम्ही असं काय करू नका आणि खोटं नाटं असं सांगून कोणी पोट भरू नका. असं पोट भरणाऱ्यावर कोडलसंगम देवा कृपा करत नाहीत. अशा पद्धतीच्या दांभिक वर्तनावर, भोंदूगिरीवर प्रहार करण्यासाठी बसवण्णाने आपल्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा मित्रांनो, इकडे मी दुःखच म्हणतोय, म्हणजे बुद्धांनी सगळं दुःखचं सांगितलं की काय सुखाचं काय सांगितलं की नाही काय. अरे सुखाचे मार्ग शोधण्यासाठीच त्यांनी तरी ते दुःखाचं काढलेलं आहे, दुःखाचं निवारण काढलेलं आहे. दुःखाच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय दुःख जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे, जे निरोध करता येतं, आणि दुःख निवारणाचे कायमस्वरूपी मार्ग आहेत. हे बुद्धानं काढलं. हे कायमस्वरूपी मार्ग ज्यांनी सांगितलं ते म्हणजे निब्बाण आहे, ते म्हणजे निर्वाण आहे, ते म्हणजे आपल्या भाषेत मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे दुसरा तिसरा काय नाही आहे. मोक्षमध्ये इथंच आहे, इथंच करायचं आहे, इथं केलं तरच, इथं चांगलं केलं तर चांगलं फळ मिळतं, वाईट केलं तर वाईट फळ मिळतं. समजा एखाद्याला आजार आहे किंवा आजार नाही सुद्धा, त्याने शरीर प्रकृती चांगली ठेवली, व्यायाम केला, प्राणायाम केला, काय केलं तर त्याला तो मरणार तर नक्कीच आहे, पण सदा सर्वकाळ मरेपर्यंत त्याचं मरण सोयीस्कर होईल. शेवटी त्याला त्रास होईल. पण एखाद्यानं काहीच केलं नाही, गोळ्या घेत मरत कणत, दुसऱ्याला त्रास देत, स्वतःला त्रास करून घेत, तडपडत अंथरुणात पडत मरण राहणार. हे जे दुसऱ्या प्रकारची व्यक्ती आहे, हे भोगतोय. आणि पहिल्या प्रकारची व्यक्ती आहे जो ध्यान, प्राणायाम, व्यायाम हे जे करून आपलं आयुष्य, स्वतःचं शरीराचं बोलतो, मनाचं यांनी दिलेलं आहे बुद्धाने, बसवण्याने. हे आपलं शरीर आणि मन, शरीर हे स्वास्थ्य ठेवून शेवटपर्यंत आपल्याला आणि इतरांनाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं जो वर्तन करत नेतो शारीरिक, तो हा मोक्षाला प्राप्त होत जातो. तद्वतच बुद्धांनी तर मध्ये थोडा डिस्टर्ब झाला होता. चालू आहे ना. हां, हे दुःखाने, आता थोडं थोडक्यात आणखी जरा हे करतो. बुद्धाने 4 आर्य सत्याचे जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाला निरोध आहे, आणि दुःख निवारणाचे मार्ग आहेत. त्या दुःख निवारणाच्या मार्गामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे की आपण 4 मार्गाने, आपले जे 6 इंद्रिय आहेत त्या मार्गाने आपल्यावर नियंत्रण करता येतं. हे 4 इंद्रिय मार्गाने आपल्याला दुःखाचं आकलन होतं किंवा दुःख पुन्हा पुन्हा आपल्या वाट्याला येतो आहोत. ते आहेत डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा आणि मन. ह्याच्यावर नियंत्रण मिळवायचं आहे. यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर
आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग शोधलं पाहिजे. मग अशीच म्हटलं 4 आर्य सत्य म्हणजे निर्दोष सत्य. मग तेच असे निर्दोष असे अष्टांगिक मार्ग 8 सांगितलेले आहेत तसे. म्हणजे बघा, बुद्ध हे दुःखवादी नव्हते, तर बुद्ध हे सुखवादी होते. लोकांना, जनतेला ह्या आयुष्यातून खऱ्या अर्थानं मोक्ष कसा मिळतो, विज्ञानवादी मोक्ष मिळवून देण्यासाठी ह्यांनी जे काढलेलं आहे. दुःखाचा शोध करतानाच पहिलं शोध करताना ते सत्यवादी होते. म्हणजे सत्य काय ते शोधून काढण्यासाठी जेव्हा काढलं, जगात दुःख आहे हे त्यांनी सत्यवादी दृष्टीतून शोधून काढलं. म्हणजे तिथे ते सत्यवादी होते. दुःखाला कारण आहे हा शोधून काढायचा त्या होता, म्हणजे हा हेतू त्यांचा होता, म्हणून तिथे हेतुवादी होते. आणि दुःख निरोध करण्यासाठी ते आशावादी होते. म्हणजे आशावादी दृष्टिकोनातून त्यांनी दुःखाचं निरोधन काढलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं दृष्टिकोन म्हणजे कर्मवादी दृष्टिकोन. दुःख निवारण्याचं मार्ग जे आहे ते कर्मवादीच्या दृष्टीतून त्याने बुद्धांनी काढलेलं आहे. त्यामुळे त्याने आर्य अष्टांगिक मार्ग जे सांगितलेले आहे, जे निर्दोष असे अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहे, त्यानुसार आपल्याला याच्यातून निब्बाण मिळवता येतं, निर्वाण होता येतं, दुःखातून मुक्त होता येतं आणि आपलं जीवन सुखी करता येतं. मगाशी मी जसं आता ते व्यायाम करणाऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे, तशा पद्धतीनं आपण सगळ्या आपल्या 6 इंद्रियाला काबूत ठेवलं. आणि कसं ठेवायचं हे आर्य अष्टांगिक मार्गामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ते आपण बघूया. पहिलं आर्य अष्टांगिक मार्ग आहे सम्यक दृष्टी. दृष्टी म्हणजे डोळे, नजर. सम्यक दृष्टी. सम्यकचा अर्थ काय हो? सम्यकचा अर्थ असा आहे की बॅलन्स. सर्वसाधारण मगाशी सुद्धा आपण न्यूट्रल असा म्हणतो. बॅलन्स, खरंही नाही आणि खोटंही नाही, दोन्हीच्या मधला, मिथ्याही नाही आणि अमिथ्याही नाही. म्हणजे बघा, सम्यक दृष्टी म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा, चमत्कार याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. थोडक्यात हे झाला, अविद्येचा नाश, अंधश्रद्धेचा नाश करणं म्हणजेच सम्यक दृष्टी आहे. जे पाहिलं आहे ते पाहिलंच म्हणायचं, जे ऐकलं आहे ते ऐकलंच म्हणायचं, जे वाचलं आहे ते वाचलेलंच आहे म्हणायचं, जे अनुभवलेलं आहे जे अनुभवलेलं आहेच म्हणायचं. पाहिलेलं नसताना ऐकलेलं, ऐकलेलं नसताना पाहिलेलं, ह्या पद्धतीची दृष्टी ठेवायची नाही. दृष्टी म्हणजे फक्त डोळ्याची दृष्टी नाही, पूर्णपणे आपली दूरदृष्टी ही अशा पद्धतीची असावी. हे पहिलं सम्यक दृष्टी म्हणून सांगितलेलं आहे. ह्या सम्यक दृष्टीच्या अनुषंगाने एक आपल्याकडे बसवण्याचं एक वचन आहे, ते आपण जर पाहूया काय त्यांनी सांगितलेलं आहे. ते माफ करा, सम्यक दृष्टीच्या दृष्टीने वचन नाही, तो सम्यक वाच्याच्या दृष्टीने. त्यानंतर आपण बघूया दुसरं यांचं आहे अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक संकल्प. संकल्प आपल्याला माहिती आहे, एखाद्या गोष्टीचा संकल्प करतो, एखाद्या गोष्टीचा ध्येय करतो. म्हणजे काय? संकल्प म्हणजे ध्येय, आशा आकांक्षा असावी, आशा आकांक्षा महत्त्वाकांक्षा असावी. नुसतं ठेविले अनंते तशीची राहावी ही भावना म्हणजे संकल्प नव्हे. जीवनामध्ये काहीतरी करायची जिद्द असावी, म्हणजे आपल्या मेंदूला चालना मिळेल, कार्यकुशलता असावं. अशा पद्धतीचं जे वर्तन आहे आपल्या याचं सम्यक दृष्टिकोन हे आहे, संकल्प आहे, त्याला सम्यक संकल्प नावाचं. अशा पद्धतीचं वागणुकीला सम्यक संकल्प असे म्हणतात. तिसरं आहे सम्यक वाचा किंवा सम्यक वाणीसुद्धा म्हणतात. म्हणजे सम्यक बोलणं. आता बोलणं म्हणलं की आपल्याला सगळ्याला लक्षात येतं, चांगलं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, मधुर बोललं पाहिजे, दुसऱ्याला दुखवू नये, कटू बोलू नये. ह्या पद्धतीच्या वर्तनालाच सम्यक वाणी असं म्हणलेलं आहे. बुद्धांनी इथं काय 7 प्रकार सांगितले सम्यक वाणीच्या बाबतीमध्ये. बघा, जे सत्य असेल तेच बोलावे. मगाशी मी जसं बघितलं, जे पाहिलं ते पाहिलं, ऐकलं ते ऐकलं, विचारलं ते वाचलं ते वाचलं किंवा अनुभवलं ते अनुभवलं. जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये, दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये, निंदा करू नये, क्रोध व शिवी देऊ नये. निंदा करू नये, क्रोध करू नये, शिवी देऊ नये, सौजन्याने वागावे, बडबड करू नये. बघा, बडबड करू नये
बोलताना सुद्धा ज्यादा बडबड करणारासुद्धा तो सम्यक्य नाही, तो मिथ्याच बोलणं आहे. जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये, दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये, निंदा करू नये, क्रोध व शिवी देऊ नये, सौजन्याने बोलावे, बडबड करू नये. अशा पद्धतीची सम्यक्य भाषा असावी, सम्यक्य वाणी असावी, हे बुद्धांनी सांगलेलं आहे. बसवण्णा काय म्हणतात बघा या बाबतीमध्ये. बसवण्णाने सुद्धा ह्या बोलण्याच्या बाबतीमध्ये खूपच छान असं एक वचन आहे. बोलणे असावे मोत्याच्या हाराप्रमाणे, बोलणे मोत्याच्या हाराप्रमाणे असावे, बोलणे असावे माणिकाच्या दीप्तीप्रमाणे, बोलणे असावे स्फटिकाच्या शलाकेप्रमाणे, बोलल्यास लिंग प्रसन्न होऊन होय होय म्हणावे, बोलल्यास मग चालले नसल्यास लिंगदेव कसा प्रसन्न होईल. बघा, बसवण्णाने या बुद्धाच्या पुढं सुद्धा एक पाऊल टाकलेलं आहे, म्हणजे इथंच उत्तर देऊन टाकलेलं आहे. बोलणे असावे मोत्याच्या हाराप्रमाणे. मोत्याच्या हारामध्ये मोती कसं गुंफलेले असतात, एकाला एक लागून, तशा पद्धतीनं गुंफलेलं बोलण्याचं, शब्दामध्ये गुंफलेली वाक्यरचना असावी. आणि ती वाक्यरचना बोलल्यानंतर ऐकणाऱ्याला अशा माणिकाच्या दीप्तीप्रमाणे दिसावं. आणि स्फटिकाच्या छलाकेप्रमाणे, स्फटिक कसं त्याला रिफ्लॅक्शन होतं, स्फटिकावर एखादा किरण पडला तर त्याचा काय हे होतो, तशा पद्धतीनं त्याचं असावं. बोलल्यास लिंग प्रसन्न होऊन होय होय म्हणावे. म्हणजे असं काय बोल असावं की देवसुद्धा त्याला प्रसन्न होऊन तुमचं ऐकत राहावं. पण बसवण्याच्या पुढे म्हणतात बघा, बुद्धाने सुद्धा हे 7 प्रकार सांगितलेले आहेत, पण असत्य बोलल्यावर काय होईल हे सांगितलेलं नाही. आचरण नसेल तर काय होईल हे बोललेलं नाही. इथं ते म्हणतात बोलल्यासोबत चालणे असल्यास, नुसता बोल घेवढा असेल, बोलण्यासोबत चालणे नसल्यास लिंगदेव कसा प्रसन्न होईल. देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही, तुम्हाला मान देणार नाही. अशा पद्धतीनं त्यांनी बोलण्याबद्दलचं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे संकल्प वाचेचं जे आपल्याकडं विश्लेषण आहे ते अशा पद्धतीनं आहे. पुढचं आहे सम्यक्य आजीविका. सम्यक्य आजीविका, चांगलं आजीविका, चांगलं कर्म. सम्यक्य आजीविका म्हणजे कर्म सत्यशुद्ध कायक. याबद्दल काय जास्त काय बोलायची मला काय गरज वाटत नाही. सत्यशुद्ध कायक प्रत्येक लिंगायत बांधवांना कळतं आहे. सत्यशुद्ध कायक करून स्वतःची आजीविका करायची, असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याकडं तर आपण बरंचसं ऐकतो की कायकाबद्दलची अनेक शरणेची वचनं आहेत. ते आता इथे काय मी आता ते काय देणार नाही, आपल्याला त्याबद्दलचं फारसं बरंचसं काही माहिती आहे. पुढचं अजून एक 6 मॅप खरा आणखीन एकदा जरा डिस्टर्ब झालेला आहे. आपण मगाशी बोलतो सम्यक्य व्यायाम. जसं शरीरासाठीचा व्यायाम आहे, व्यायामाची गरज आहे, तसं मनासाठीचा व्यायामाची गरज आहे. का तर ही पंचेंद्रिय जी आहेत ना, पंचेंद्रियावर 6वं इंद्रिय मन आहे, त्याचा काबू आहे. मन मानेल तसं आपल्या 5 इंद्रियाकडून काम करून घेतो आहे. किंवा मन, डोळे एखादं पाहतात सुंदर दृश्य की मनाला वाटतं ते आपल्याला पाहिजे, किंवा कानाने एखादा मंजूळ आवाज ऐकला की मनाला वाटतं ते ऐकायला पाहिजे. अशा पद्धतीचं त्याचं मन वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यात बळी पाडतं आहे. म्हणून मनाचा व्यायाम इथं बुद्धांनी सांगितलेला आहे. मनावर कंट्रोल कसा करायचा, आणि मनावर कंट्रोल केला की सगळ्यावरच कंट्रोल होतो, हे सिद्ध आहे. त्यामुळं वेगवेगळ्या ऋषीमुनींनीसुद्धा, बसवतत्वज्ञानानेसुद्धा शिवयोग साधनेच्या माध्यमातून मनाला कंट्रोल करायचं, मन आपल्या ताब्यात घ्यायचं, आणि म्हणजेच आपोआपच इंद्रियावरसुद्धा, इतर आपल्या पंचेंद्रियावरसुद्धा ताबा मिळेल. बुद्धाने मनावर नुसतं ध्यानानेच नव्हे तर मनाचे व्यायामसुद्धा सांगितलेले आहेत की मनाला काय व्यायाम दिला पाहिजे की जेणेकरून मन सम्यक्य व्यायाम होईल किंवा मन आपल्या चांगल्या मार्गावर येईल. तर बघा, अष्टांग मार्गात येणारे अडथळे, आता हे मनावर काबू करायचं आहे. तर ह्या अष्टांग मार्गाशी विरोधी चित्तप्रवृत्तीला प्रतिरोध करणे. अष्टांग मार्गात एखादी चित्तप्रवृत्ती येते तर त्या प्रवृत्तीला विरोध करणे, आणि समजा अष्टांग मार्गाशी विरोधी प्रवृत्ती अगोदरच उत्पन्न झाली असतील तर त्याला दाबून टाकणे.
ह्या मार्गाला विरोध करणारी प्रवृत्ती अगोदरच उत्पन्न झाली असेल तर त्याला मारून टाकले. आणि तिसरं आहे अष्टांग मार्गाला आवश्यक चित्तप्रवृत्ती तयार करणे. अष्टांग मार्गाला आवश्यक चित्तप्रवृत्ती तयार करणे आणि अष्टांग मार्गाला आवश्यक अशी चित्तप्रवृत्ती अगोदरच तयार असेल तर त्याचा वाढ विकास करणे. ह्या पद्धतीचा मनाचा व्यायाम सांगितलेला आहे. म्हणजे हेच म्हणजे सम्यक् व्यायाम आहे. बघा किती बारकाईने बुद्धाने याचा विचार केलेला आहे. खूप याच्याबद्दल बोलण्यासारखं बरंचसं आहे. 2-2, 4-4 ताससुद्धा बोलता येतात अगदी विषय उदाहरणे देऊन. पण एवढं खोलात आपल्याला काय या घडीला काय गरज नाही. आपण तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास करतो त्यामुळं वरवरती आपल्याला असलं तरी साधू शकतं. म्हणजे कसं आपल्याला खोलात जायचं असेल, अध्यात्मात जायचं असेल, आपल्या मनावर ताबा ठेवून पूर्ण याच्यात आपल्यालाच जाणून घ्यायचं असेल, आपण आपल्यालाच जाणून घ्यायचं असेल तर कसं जायला पाहिजे. त्यावेळेला हे जसे अष्टावरण आपल्याला उपयोगाचे अंग म्हणून तसेच अष्टांगिक मार्गसुद्धा आपल्याला सहाय्यभूत ठरतात. जेणेकरून आपला लिंगायताचा अभ्यास करतानासुद्धा आपल्याला त्याचा यथोचित आणि चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. त्यामुळे याचं इथं आढावा घेणं किंवा आपल्याला जरा माहिती देणं इष्ट वाटते. म्हणून मी इथं हा प्रपंच करत आहे. आता 7वं आहे सम्यक् स्मृती. स्मृती म्हणलं की मेमरी याच्याशी आहे. जे सम्यक् म्हणजे विचारीपणा, अविचारीपणा याच्यातला लक्ष ठेवायचं. जागरूकपणा म्हणजे आपल्या डोक्यात एखादा विचार आला किंवा एखादी वासना आली तर त्याच्यावर स्मृतीनं विचार करायचा. ही जी भावना आलेली ही योग्य आहे का योग्य आहे. हे मला वास आलेला आहे, ठीक आहे, छान आहे, याचं काय उपयोगाचं आहे किंवा काय गरज आहे, आपल्याला का लावून घ्यायचं. असं त्रयस्थ दृष्टीनं त्याचा विचार करणं. आपल्या मनात येणाऱ्या विचारावर पहारा ठेवणं थोडक्यात असं म्हणा. आणि हा पहारा सत्संग बुद्धीने जागृतपणे पहारा ठेवायचा. झोपेतनं पहारा नव्हे. त्यातल्या त्या दुष्ट वासनावर, दुष्ट प्रवृत्तीवर चुकून जरी आल्या तर त्याच्यावरच पहारा ठेवायचा आणि त्याची स्मृती ठेवायची. पहाराच नव्हे तर स्मृती ठेवायची. हा पुन्हा आला तर हो हा मागे आला होता आणि हा योग्य नाही आहे, ह्याला काढून टाका. अशा पद्धतीची जी विचारधारा आहे ना, हे म्हणजे सम्यक् स्मृती आहे. आणि सगळ्यात शेवटचं आहे की सम्यक् समाधी. समाधी म्हणले की ज्याला त्याला असा डोळे लावून झाकून बसलेला आहे, ध्यानस्थ झालेले आहे, की डायरेक्ट हे आहे, सर्वव्यापी आहे, हात केला की चमत्कार करतो, हे करतो, असं काही नाही. समाधीस्थ अवस्था म्हणजे आपल्या पूर्ण इंद्रियावर आपला काबू असणं. की तुमचं चालता बोलता जरी असेल की एखादी गोष्ट तुम्हाला दिसली, कोणतं भांडतात काहीतरी चाललेलं आहे, वेगवेगळे शिवेगाळ चाललेलं आहे, ऐकायला येतं आहे, ऐकताय, सोडून आपल्याला काय करायचं, सोडून द्या, जाऊ दे, त्यांच्या नादाला कशाला लागायचं. ही सुद्धा अवस्थासुद्धा सम्यक् समाधीची होऊ शकते. हे माझं वैयक्तिक मत आहे, लक्षात आलं. हे त्यापासून दूर राहणं, त्यात राहणारच आहेत आपण या समाजात असल्यावर, पण त्यापासून दूर राहणं किंवा त्याला टाळणं. समजा कमळ हे चिखलामध्ये आहे, उगवतं, बाजूला चिखल आहे, राडा आहे, दलदल आहे, तर त्याच्यात कमळाच्या पानावर फुलावर एक घाणचं हे सुद्धा नसतो आणि एकदम स्वच्छ असते. तेच एखादा बेडूक त्यातनं आला की उड्यावर अंग सगळं माखलेलं असतं चिखलानं. हा फरक आहे. ही सम्यक् दृष्टी आहे, ही सम्यक् समाधी आहे. म्हणजे लोभ, द्वेष, आळस, सुस्ती आणि संशय आणि अनिश्चय हे असे अडथळे दूर करणे. असे 5 अडथळे दूर करणे म्हणजेच सम्यक् समाधी. लोभ, द्वेष, आळस, संशय आणि अनिश्चय हे 5 अडथळे दूर करणं म्हणजेच सम्यक् समाधी आहे. समाधी म्हणजे वेगळं काय नाही आहे. हे म्हणजे शेवटची स्टेज आहे. हे अशा पद्धतीनं बुद्धाने इथं अष्टांगिक मार्ग सांगितलेलं आहे. पंचशील सांगितलेलं आहे. शील म्हणलं की पहिल्यांदा पंचशील लक्षात घ्यायचं. चोरी करू नये, हत्या करू नये, व्यभिचार करू नये, दारू पिऊ नये, खोटे बोलू नये. हे जे आहे ना, हे त्याचे पंचशील आहेत. आपल्याकडे सुद्धा बसवण्याने सांगलेलं आहे. कळबेडा, हुशेन उडीला बेडा, मुनिये बेडा, अन्यरिगे असत्य पडबेडा,
तन्न बल्लेसे बेडा. अशा पद्धतीनं बसवणाने सुद्धा सांगितलेलं. हे 5 तर सांगितलेलं आहे बसवणाने. मागाशी पाहिजे तर पुन्हा एकदा सांगतो. चोरी करायची नाही, हत्या करायची नाही, व्यभिचार करायचं नाही, खोटे बोलायचं नाही, दारू प्यायचं नाही. हे तर सांगितलेलंच आहे. शिवाय बसवण्याने याच्यात आणखी 2 जास्त सांगितलेले आहे की स्वतःची आत्मस्तुती करू नको, आत्मप्रौढी बाळगू नको, मी काय तर मोठा बनू नको, आणि दुसऱ्याचा कमीपणाही करू नको, दुसऱ्याची निंदा नारसही करू नको. अशा पद्धतीनं 7 हे आपल्याला बसवण्याने सांगितलेलं आहे. आता जाता जाता अजून एक 2-3 वचन आपण बघूया. हे करण्यासाठी बसवण्याने कसं सांगितलेलं आहे ते. बसवण्या शरणाने सम्यक्य दृष्टीच्या बाबतीत मगाशी एक वचन मला सांगायचं होतं, राहून गेलं. ती दृष्टीलाच नव्हे तर सगळ्यांनाच लागू होतो आहे की आता जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्याच्यावर काबू करणारा जो मुख्य मन आहे, यांचं नियंत्रणासाठी बसवादी शरणाने काय काय उपाय सांगितलेले आहेत आणि त्याचं वचनातून, आणि आपण त्याचं कसं अंमलबजावणी करू पाहतो ते बघा. नेत्राचा आहार जंगमास दावितो, नेत्राचा आहार जंगमास दावितो, कर्णाचा आहार जंगमास ऐकवितो, कर्णाचा आहार जंगमास ऐकवितो, नासिकेचा आहार जंगमास हुंगवितो, नासिकेचा आहार जंगमास हुंगवितो, जिवेचा आहार जंगमास चाकवितो, जिवेचा आहार जंगमास चाकवितो, त्वचेचा आहार जंगमास पांघरवितो, अत्यंतिक प्रेम फलदायी करेन, सकल पदार्थ कोडल संगम देवा तुमच्या शरणाला. बघा, नेत्राचा आहार जंगमास दावितो, म्हणजे नेत्र आपले डोळे नको ते पाहू नको, चुकीचं पाहून काहीतरी मनात विचार करतो त्यापेक्षा माझे डोळ्याचा आहार जंगमास दाखवतो. जंगम साक्षीच मानतो, मला जंगम हेच महत्त्वाचं आहे, बाकी अन्य काही महत्त्वाचं नाही आहे. माझं जंगम तत्व ह्याच्यामध्येच माझे नेत्र हे करतो. कर्णाचा आहार जंगमास ऐकवितो, काय ऐकायचं असेल तर जंगमाचंच तत्व ऐकतो, जंगमाचेच विचार ऐकायचं, मला जंगम तत्वानेच राहायचं, मला इतर काही विचार ऐकायचे नाहीत. मागाशी बघा बुद्धाने जे सांगितले कानाने नाकाने हे जे वेगवेगळे आपल्याला येतात त्याच्यामुळे आपले विकार जडत आहे, विकारातून आपल्या दुःखाची उत्पन्न होतं, दुःख उत्पन्न होतं आहे. त्यामुळं हे कर्णाचा आहार मी जंगमास ऐकवतो आणि नासिकेचा आहार जंगमास हुंगवितो, म्हणजे जे काय हुंगायचं आहे तर जंगमांग हुंगेन मी. जंगम तत्वच हे माझ्यासाठी हुंगणूक आहे, अन्य काही इकडे तिकडे हुंगत फिरणार नाही, अन्य काही मी हुंगणार नाही. आणि त्वचेचा आहार किंवा स्पर्श आहार हा माझा जंगमास पांघरतो, म्हणजे त्वचा जे माझं जंगम तत्वामध्ये लिहून जाते, अन्य कशाच्या त्वचेचा स्पर्श झाला की मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही, मी त्याला पूर्णपणे बधीर माझी त्वचा करून टाकल्यासारखे झालेलं आहे, पूर्णपणे त्यात मी लीन झालेलं आहे. अशा पद्धतीचं अत्यंतिक प्रेम माझं जंगमाठाईच राहणार आहे, जंगमाठाईच मी लीन होणार आहे. बघा बसवाने काय सांगितलेलं, हे शरीराचे हे पंचेंद्रियाचे विकार त्यांना माहिती होते, त्यामुळेच डोळ्याच नाक कान त्वचा यांच्या स्पर्शातून हुंगण्यातून ऐकण्यातून जे जिभेच्या बोलण्यातून हे जे विकार जडतात, हे विकार जडू नये म्हणून मी पूर्णपणे जंगमालाच ते देऊन टाकलेले आहेत की जंगमालाच मी हुंगणार आहे, जंगमालाच मी ऐकणार आहे, जंगमालाच मी स्वाधीन आहे, माझी पूर्ण त्वचाच काढून त्याला अधीन केलेलं आहे, पांघरून टाकलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जंगमाला पांघरून टाकलं आहे याचा अर्थ थोडक्यात आपण स्वतः जंगमतत्व शिकायला जंगमत्व झालेलो आहोत असं त्यातनं अन्वयार्थ येतो आहे. असं झाल्या कारणाने कोडल संगम देवा मला असं व्हायचं आहे, सकल पदार्थ मला तुमच्या शरणाच्या स्थायी आहे, सकल पदार्थ हा मला जंगमतत्वातच लीन झालेला आहे. जे बुद्धाने जसं तिकडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे, इकडं बसवेश्वराने अशा आध्यात्मिक दृष्टीतून आपण कसं त्याच्यावर मात करू शकतो, दुःखावर आपण कसं आपल्या पंचेंद्रियाला किंवा 6 इंद्रियाला ताब्यात घेऊ शकतो हे सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. बघा आणखीन एक बघा याला अनुसरूनच आहे. मगाशी त्या 4 आर्य सत्तेमध्ये दुःखाचं निवारण जरी केलं, निरोध जरी केलं तरी पुन्हा पुन्हा येत असतं, तर त्याला काय करायचं. मग त्याला त्याने अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे की अगदी बारीक फोड करून. तसं बसवण्याने एक छान वचन दिलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावना जे कामभावना आहे ते पुन्हा पुन्हा उद्भवते, आपण झोपलो असलो तरी उद्भवते.
जागी असलं तर उद्भवते, नको तेव्हा उद्भवते, नको तेवढे उद्भवते, कारण नसताना उद्भवते. मग त्याला कसं नियंत्रण करायचं किंवा त्याचं कसं दफन किंवा दहन काय म्हणतात त्याला, शमन करायचं. शमन, दफन, दहन आपल्या ह्याच्यात सांगितलेलं नाही, शमन नाही सांगितलेलं. तर शमन कसं करायचं हे बसवण्याने सांगितलेलं आहे. मन सर्प पहा तन टोपली इप्ती, मन सर्प पहा तन टोपली ती, सर्पाचा संग अटळ सोबती, सर्पाचा संग अटळ सोबती, न जाणो केव्हा तो जीवही घेईल, न जाणो केव्हा तो डंकही मारेल, नित्यनेमाने पूजा आपुली हेच गरुड आहे कोडल संगम देवा. सर्पाचा संग, मन सर्प पहा तन टोपली ती, मन सर्प पहा तन टोपली ती, सर्पाचा संग अटळ सोबती, न जाणो केव्हा तो जीवही घेईल, न जाणो केव्हा तो डंकही मारेल, नित्यनेमाने पूजा आपुली हेच गरुड आहे कोडल संगम देवा. कोडल संगम देवाला हे म्हणतायत बसवणार की माझ्या तनरूपी शरीरामध्ये मनरूपी सर्प वस्तू आहे आणि तो केव्हा चावेल, केव्हा जीव घेईल, केव्हा डंक मारेल हे काही सांगता येत नाही. मग त्याच्यावरचा उपाय, एकमेव उपाय म्हणजे काय, नित्यनेमाने आपली पूजा करणं हेच गारुड आहे. गारुड म्हणजे गारुडीचे जे काम आहे तो सापाला जे कंट्रोलमध्ये ठेवतो त्याला गारुड म्हणतात. म्हणजे मननरूपी सर्पाला आपल्या तनरूपीमध्ये वास करतोच आहे, तो राहणारच आहे तो, पण केव्हा कुठे कसा डंक मारेल, कसा चावेल याचा का नाही निमात नाही, पण त्याला गारुड आहे. ते गारुड म्हणजे आपलं नित्यनेमाने पूजा, कोडल संगम देवाचं नित्यनेमानं स्मरण करणं हे आहे. बघा बसवादी चरणाने सुद्धा बुद्धांनी जसं 6 याच्यावरती उपाय सांगितले तसे यांनी सुद्धा ह्या मनावरच कसा काबू करायचा हे इथं छानपैकी सांगितलेलं आहे. आणखीन एक वचनामध्ये बसवण्णा म्हणतात, जे आता त्याच्या त्रिशरणाच्या 4 आर्यागी सत्याच्या याच्यामध्ये दुःखाचं कारण बघितलेलं आपण, डोळे, कान, नाक ह्या माध्यमातून आपल्याला पुन्हा पुन्हा येत जातं. निरोध केला तरी पुन्हा पुन्हा येत जातं तो. मग त्याला काय आहे, त्याला बसवण्याने आणखीन एक आपल्या सर्वसामान्य वचनामध्ये सांगितलेलं आहे कसं नियंत्रण करायचं किंवा कसं कोडल संगम देवाला आपण शरण गेल्यानंतर त्याचं निवारण, निष्कारण होईल हे त्यांनी सांगितलेलं आहे. तात पंगू ऐसे बनवावे, मी इथे तिथे न भटकावे. तात म्हणजे दादा, बाबा, भ्राता. तात पंगू ऐसे बनवावे, मी इथे तिथे न भटकावे. म्हणजे इकडे तिकडे भटकायला माझा पाय फिरू नये अशा पद्धतीनं मला पंगू बनवावे. तात अंध ऐसे बनवावे, भोवताली अन्यत्र न पाहावे. तात अंध ऐसे बनवावे, भोवताली अन्यत्र न पाहावे. तात बहिरा ऐसे बनवावे, मी आणि काही न ऐकावे. तात बहिरा असा ऐसे बनवावे, मी आणि काही न ऐकावे. तव शरणाच्या चरणाविन नको अन्य विषयाकर्षण. कोडल संगम देवा. बघा, मला पंगू असं बनवा, मी इकडे तिकडे काही भटकू नये किंवा मला एखाद्या गोष्टीचं आकर्षण आहे तर त्याकडे जाऊ नये अशा पद्धतीचं मला पंगू बनवून टाक. मला अंध असं बनवून टाक की मी नको ते पाहू नये. मला बहिरा असं बनवून टाक की मला नको ते ऐकू नये. आणि मला तुझ्या चरणाशिवाय मला अन्य काही दिसू नये. म्हणजे नाक, कान, डोळे आणि पाय ह्या पद्धतीवर मला असा बनवून टाक. याचा अर्थ शारीरिक दुबळेपणा आणायचा असं म्हणणं आहे. त्याच बसवण्णांचं म्हणणं नाही आहे. बसवण्णाचं असं म्हणणं आहे की मला जे काही दिसेल ते सम्यक दिसलं पाहिजे, माझी सम्यक दृष्टी झाली पाहिजे, माझी बोलणं सम्यक वाचाच झाली पाहिजे, माझी सम्यक आजीविका झाली, माझे कर्म जे आहेत माझे पाय सम्यक कर्माकडेच गेले पाहिजे. अशा पद्धतीनं मला बनवून टाक. अन्य विषयाकडे नको त्या विषयाकडे माझं आकर्षण जाऊ नये अशा पद्धतीचं ठेवून टाकले कोडल संगम देवा. अशा पद्धतीनं ते कोडल संगम देवाची याचना करतात. बघा कसा दोन्हीमधलं साम्य आहे. मी तर वचनाचं जास्त काय घेतलो की दोन्हीमध्ये कसं एकत्रितपणा आहे. तिकडे त्यांनी पहिल्यांदा कारण शोधून काढलेलं आहे, त्यानंतर कारणावरचे उपाय सांगितलेले आहेत. असं त्याची पद्धत आहे. बसवण्याने वास्तववादी कारण सांगितलेलं आहे आणि त्यातच तिथं उपाय सांगितलेला आहे आणि त्याला त्यांना वैज्ञानिक आधार आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. याने इथं आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक चाकृतीतून सर्वसामान्याला कळेल अशा याच्यातून बसवण्याने त्याच्यावरचे विचार वचनाच्या माध्यमातून फक्त बसवण्यानेच नव्हे
तर सर्व बसवादी शरणांनी एकत्र बसून मंथन करून अनुभव मंडपच्या माध्यमातून त्याची चर्चा करून त्यातून सार काढून आणि सर्वमान्य करून सगळ्यांसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. ते आज सगळ्यातसुद्धा आपल्याला खूप मार्गदर्शक आहेत. आणखीन एक शेवटचं आहे की अशा पद्धतीनं आपण जरा हे झालो, समाधीस्थ अवस्थेपर्यंत आलो, समजा सम्यक् समाधीपर्यंत बघा, तर आपल्याला कशाची भीती नाही किंवा आपण एक वेगळ्या अस्तित्वात जगतो आहोत, वेगळं आपली प्रतिमा तयार होते. त्यामुळे कुठे गेलं तरी काही भय नाही, कुठे राहिले तरी काही त्याचं सोयरसूतक नाही. त्यामुळं एक वचन आहे अक्का महादेवीचं, वैराग्य योगिनीची, जाता जरी कोठेही विरास भय नाही, जाते जाता जरी कोठेही विरास भय नाही, भ्याडास सुख नाही पहा अण्णा. जाता जरी कोठेही विरास भय, वय वीर आहे तर भय कसला, असा समाधीस्थ अवस्थेत असेल, त्यातला पूर्णपणे तो सोडला असेलच, त्याला कुठेही गेला, महिलांच्या कंपूमध्येच गेल्या तरी त्याला भय नाही, चोराच्या कळपामध्ये जरी गेला तरी त्याला भय नाही, अन्य कशात तरी गेला तर त्याला भय यायचं कारणच नाही. जाता जरी कोठेही विरास भय नाही, भ्याडास सुख नाही पहा अण्णा. भ्याड असेल तर त्याला कुठेही गेला तरी तो सुखी राहणार नाही. भित्रा असेल तर त्याला अगदी काचेच्या ह्याच्यात जरी ठेवला तरी त्याला वाटतं इथं मला येईल, मला काहीतरी मारेल, मला काय होईल. दात्यास अवगुण नाही, दयावंतास पाप नाही. दाता असेल तर त्याला अवगुण यायचा विषयच येत नाही, कारण तो दातोत्व तो करतच असतो, त्यामुळे त्याच्याकडे येत नाही. आणि दयावंत असेल तर त्याला पापच येत नाही. इतरावर दया करणार असेल तर तो लोक त्याला किती त्याला त्रास देतो, तो सगळ्यांना तो दयाच करत राहणार, क्षमाच करत राहणार, माफच करत राहणार. त्यामुळे त्याला पाप लागायचा विषयच येत नाही. चित्त वशे तुम्हा ठाई, परधन परस्त्री निमोही, तयाशी पुढे भव नाही चन्न मल्लिकार्जुना. बघा, हे अजून त्यापेक्षा बी महत्त्वाचं सांगितलं आहे. हे दाता, भ्याड, दयावंत हे अजून मधल्या पातळी झाले. चित्त असे तुमच्या ठाई आणि परधन परस्त्री निर्मोही. जो परधन आणि परस्त्रीच्या निर्मोही आहे तो परधन आणि परस्त्री टाळतोय. परधन परस्त्रीमध्ये त्याला रस नाही आहे. तशाला भव नाही चलमार्ग, त्याला कुठेही भय नाही. तो तुमच्यातच लीन झालेला आहे, तो तुमच्यातच स्वरूप झालेलं आहे. म्हणजे ही जी अवस्था आहे परधन परस्त्री विमुक्त राहायची, ही अवस्था म्हणजेच एक प्रकारची समाधीस्थ अवस्था आहे. हे वैराग्य योगीने अक्का महादेवीने त्यावेळेला जाणलेलं होतं. म्हणून म्हणते ना, ती जाता जरी कोठेही विरास भय नाही. वीर असल्या कुठे गेला तरी त्याला काही भय नाही. भ्याडाचं सुख नाही, कुठे गेला तरी भ्याडाला सुख पडणार नाही, तो घाबरलेला असतो. त्याच्यात सगळे सम्यक दृष्टी नसते, ती सम्यक वाचा नसते, सगळी मिथ्या 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 असते. त्यामुळे त्याला कुठेही गेलं तर सुख्य नाही. पहा अण्णा, दात्यास अवगुण नाही. दाता जर असेल तर कुठे गेलं तर त्याला अवगुण याचे विषयच नाही. त्या सगळं काय देऊनच टाकतो म्हटलं, त्याला काय समजा लाख रुपये कोटी रुपये जरी मिळाले तर देऊनच टाकणार. तर दातृत्वच आहे म्हटलं तर त्याला अवगुण याचे विषयच येत नाही. आणि दयावंत असेल, दयावंत करणारा, माफ करणारा असेल तर त्याला पाप लागायचे विषयच येत नाही, त्याकडे पाप वाचना येत नाही. त्यापेक्षा सगळ्यात वरचढ म्हणजे परधन परस्त्री निर्मोही जो आहे त्याच्यापुढे भव नाही, त्याच्यापुढे कुणीही नाहीत, तो सर्वोच्च आहे. म्हणजे त्याची अवस्था ही समाधीस्थ अवस्था आहे रे चन्नमल्लिकार्जुना, असं अक्का म्हणते. आता यालाच अनुसरून आणखीन एक शेवटचं वचन आहे गुहेश्वर लिंगांचं, म्हणजेच अल्लम प्रभुदेवाचं वचन आहे. ते सुद्धा ध्यानयोगी होते, समाधीस्थ होते. शून्य संपादनं त्यांनी काढलेले. आता मागाशी म्हणजे साक्षीभाव 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 म्हणत होतो, तो म्हणजे न्यूट्रल अवस्था शरीराची, मनाची, की त्यामध्ये चांगलं वाटलं तरी दुःख वाटायचं नाही, चांगलं वाटलं तरी सुख वाटून घ्यायचं नाही, किंवा वाईट झालं तरी दुःख वाटून घ्यायचं नाही. ही जी अवस्था आहे ना, ते त्याला शून्य अवस्था म्हणतात. त्याला शून्य अवस्थेचे सिद्धांताचे जनक हे अल्लम प्रभू आहेत. स्वतः त्याने प्राप्त केलेलं आहे. त्याने सुद्धा नाही म्हटलं तरी बौद्धत्व प्राप्त केलं म्हटलं तर फावसं वावगं होणार नाही. लिंगायतातले बुद्ध म्हटले तरी त्यांना ते शोभूनच दिसेल. त्याच्याबद्दल
दुमत असायचं कारण काही नाही आहे. त्यांचं एक वचन आहे बघा, काय किती वचनाचे बोल छान आहेत, त्यामुळं आपल्याला लक्षातच येईल. एक वचनाच्या बोलावरूनच त्यातलं मथितार्थ लक्षात येईल. देहांतरी राहून देहास आधार होऊन देहास नच स्पर्शित आहे. देहांतरी राहून देहास आधार होऊन देहास नच स्पर्शित आहे. देहास उजळण्याची रीत पहा हो. दीप्तीसाठी दीप्ती होऊन दीप्तिमान होण्याची रीत पाहो. परमचैतन्य परमशांत गुहेश्वर लिंग पाहावं. बघा, देहांतरी राहून देहास आधार होऊन देहाशी नज स्पर्शित आहे. देहाशी उजळण्याची रीत पाहावं. दीप्तीसाठी दीप्ती होऊन दीप्तिमान होण्याची रीत पाहो. परमचैतन्य परमशांत गुहेश्वर लिंग पाहावं. म्हणजे देहातरी राहून, देहाच्या आत राहून, देहाला स्पर्श न करता देहाचा उद्धार करून दीप्तीप्रमाणे म्हणजे चमकणारी ही जी दीप्तिमान क्रिया आहे, त्यातून परमचैतन्य परमशांती मिळते असे गुहेश्वर लिंगाच्या माध्यमातून अल्लमप्रभू सांगतात. बघा, म्हणजे हीच समाधी अवस्था आहे. मगाशी जे सांगितलं, आळस, जे 6 प्रकारचे जे सांगितलेले आहेत त्याला टाळून जे आपल्याला समाधीस अवस्था होते येते, तसंच देहांतरी राहून देहास आधार होऊन नच स्पर्शित आहे. देहाशी उजळण्याची रीत पहा. दीप्तीसाठी दीप्ती होऊन दीप्तिमान होण्याची रीत पहा. परमचैतन्य परमशांत गुहेश्वर लिंग पाहो. म्हणजे मगाशी बसवण्याने सांगलं, देहात बसलेल्या सापासारखा असलेल्या मनाला मला तो राहतोय आणि डंक मारतोय, चावतोय, तरी त्याला मला काबूत करण्यासाठी तुम्हाला शरण यावं लागतं की तुमच्या सान्निध्यातून मला त्याला कंट्रोल करायला होतं म्हणतो. तर इथं अल्लमप्रभू म्हणतात, देहामध्ये राहून देहास स्पर्श न करता, म्हणजे देहाचे सुख, त्याचे लाड गोडे काही न करता देहाला उजळवून दीप्तिमान करून परमशांती परमसुख परमचैतन्य प्राप्त करणं अवस्था म्हणजेच समाधीस्थ अवस्था आहे. म्हणजे सम्यक्य समाधी म्हणतो ती अशी अवस्था आहे. या माध्यमातून सर्व शरणागणांना हे सांगायचं आहे की इथं प्रदीर्घ काळ आपण ऐकत आहात. इथं दोन्हीचा तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास केल्यानंतर आपल्याला यात बरंचसं काय कळालं असेल. चांगली गोष्ट आहे. आपण असंच यापुढेही ज्या वेळेला अनुभव मंडप घेत जाऊ, तुलनात्मक दृष्ट्यानं जरा केला, जे आपल्या लिंगायत धर्माशी साधर्म साधणारे जैन, बौद्ध, आणखी काय शाक्य परंपरा, आणखी काय असतील ते, यांच्याशी जरा आपण तुलना करून त्यांचा जरा साम्य आणि भेद याचा पूर्णपणे विचारांती जरा अभ्यास केला तर त्यांनाही आपल्याला समजून घ्यायला मदत होतं आणि आपला अभ्यास आणखी खोलवर होतो, आणखी गाढा होतो आहे. त्या दृष्टीनं आपल्याला हे गरजेचं आहे. त्यामुळं मी हा प्रपंच केलेला आहे. आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारायला हरकत नाही आहे. त्यामुळे एक फायदा होईल की मी आपल्याला माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे सांगायचा प्रयत्न करेन. समजा मला आत्ता नाही सांगता तर पुढच्या वेळेला सांगेन किंवा अन्य तज्ज्ञाला विचारून सांगेन. आणि आपले महत्त्वाचे काय सुझाव, काय विचार माझ्या याच्यामध्ये भर पाडू शकतात. एखादी गोष्ट मला माहीत नसलेली आपल्याला माहिती असू शकते आणि ती माझ्यासाठी उपयुक्त असते. इवन माझ्यासाठीच नव्हे, या पूर्ण अनुभव मंडपसाठी, या पूर्ण आपल्या शरणगणासाठी, पूर्ण लिंगायत बांधवासाठी ती अत्यंत गरजेची असल्या कारणानं आणि आपण एक जंगमतत्वाचं कार्य करतो. लिंगायत चळवळ, लिंगायत विचारधारा, बसवण्णाचं कार्य पुढे नेण्याचं या माध्यमातून आणि या चळवळीच्या याच्यातून आपण कार्य करत आहोत. त्या अनुषंगाने आपण प्रश्न विचारून माझं मनोबल वाढवावं आणि माझी सम्यक स्मृतीसुद्धा तेवढ्या प्रमाणात वाढायला मदत होईल, विचारावं. त्याबद्दल माझं काही दुमत असायचं कारण नाही आहे. एवढे बोलून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शरणार्थी करतो आणि आजचं हे अनुभव मंडप इथेच समाप्त झालं असं घोषणा करतो. धन्यवाद.